नमस्कार मंडळी, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी महत्त्वाचा GR घेऊन आलेलो आहोत. हा GR नक्की आहे तरी काय हे आपण जाणून घेऊयातच. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन अपडेट्स आणि शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, 22 जुलै 2024 रोजी शासनाने गुणवत्तापूर्ण कुक्कुट खाद्य उपलब्ध होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत हा शासन निर्णय जारी केलेला आहे. मित्र, आपण बघतो बरेच लोक मांसाहारी म्हणजे नॉनव्हेज खात असतात. तर ते जे चिकन खात असतात तर ते चिकन खात असताना ते उच्च दर्जाचं आहे का, तर त्या चिकनचा उच्च दर्जा हा त्या कोंबड्यांना खाद्य कोणत्या प्रकारचं दिलं जातं त्याच्यावरती अवलंबून असतं. जर गुणवत्तापूर्ण कुक्कुट खाद्य कोंबड्यांना दिलं तर नक्कीच गुणवत्तापूर्ण चिकन नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी बाजारात सहज उपलब्ध होईल. या दृष्टीने शासनाने हा शासन निर्णय जारी केलेला आहे. तो निर्णय काय आहे या ठिकाणी आपण त्याचं वाचन करूयात. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडिया या संस्थेने त्यांच्या दिनांक 17 डिसेंबर 2019 आणि 27 जानेवारी 2020 रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार राज्यात ISI मार्क BIS प्रमाणकाप्रमाणे पशुखाद्याचे उत्पादन व विक्री करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पशुधनास गुणवत्तापूर्ण पशुखाद्य उपलब्ध होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विभागाच्या दिनांक 14 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर सर्व कुक्कुट खाद्य उत्पादन स्वतःच्या वापराकरिता, बाजारात विक्रीकरिता तसेच करार पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी कुक्कुट खाद्य उत्पादित करून त्याचे वितरण विक्री करताना खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. भारतीय मानक संस्थेच्या BIS परवानाधारक पशुखाद्य उत्पादक संस्थांनी भारतीय मानक संस्थेच्या प्रमाणकाप्रमाणेच पशुखाद्याचे उत्पादन करावयाचे असून पशुखाद्याच्या पॅकिंग बॅगवर पशुखाद्यातील अन्न घटकांचे प्रमाण ठळकपणे नमूद करावयाचे आहे. त्याच धर्तीवर सर्व कुक्कुट खाद्य उत्पादक कंपन्यांनी कुक्कुट खाद्याच्या पॅकिंग बॅगवर कुक्कुट खाद्यातील दर्जा, एनर्जी, क्रूड प्रोटीन, क्रूड फॅट, क्रूड फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, ॲश, मॉइश्चर या अन्न घटकांचे प्रमाण ठळकपणे नमूद करावयाचे आहे. द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स पॅकेजिंग अँड लेबलिंग रेग्युलेशन 2011 अन्वये मानवी खाद्याच्या प्रत्येक पॅकिंगवर अन्न घटकांचे प्रमाण नमूद करणे बंधनकारक आहे. त्याच धर्तीवर कुक्कुट खाद्याच्या पॅकिंग बॅगवर उपरोक्त नमूद विविध अन्न घटकांच्या प्रमाणासोबतच खालील बाबीही नमूद कराव्यात. उत्पादन संस्थेचे नाव व पत्ता, उत्पादक परवाना क्रमांक, कुक्कुट खाद्य उत्पादनाचा दिनांक व बॅच क्रमांक, सदर उत्पादन वापरण्याचा अंतिम दिनांक, बेस्ट बिफोर यूज, निव्वळ वजन नेट वेट, विपणन मार्केटिंग कंपनीचे नाव व पत्ता, कुक्कुट खाद्यात पशुजन्य घटक असल्यास नमूद करावे. म्हणजे मित्र, आपण साधा बिस्किटचा पुडा जरी घेतला तरी त्याच्यावरती सर्व घटक दिलेले असतात. त्या बिस्किटामध्ये काय काय आहे, त्याच धर्तीवर ह्या पशुखाद्यामध्ये नेमकं काय काय आहे, त्यात कोणकोणते घटक आहेत याचं सर्व त्या पॅकिंग केलेल्या पिशवीवरती डिटेल्स देणं बंधनकारक केलेलं आहे. प्री-स्टार्टर, स्टार्टर, फिनिशर, चिक फीड, ग्रोवर फीड, लेअर फीड इत्यादी कुक्कुट खाद्यातील विविध अन्न घटक हे पॅकिंग बॅगवरील नमूद पशुखाद्यातील प्रमाणानुसार असणे आवश्यक आहे. कुक्कुट खाद्य तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या खाद्य घटकांमधील विविध अन्न घटकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. तसेच उत्पादित केलेल्या प्रत्येक बॅचमधील कुक्कुट खाद्यातील विविध अन्न घटकांचे देखील विश्लेषण करणे आवश्यक आहे. कुक्कुट खाद्य तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या खाद्य घटकांमधील तसेच तयार कुक्कुट खाद्यामधील बुरशीजन्य टॉक्सिनच्या प्रमाणाबाबत विश्लेषण करणे आवश्यक आहे. कुक्कुट खाद्य तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या खाद्य घटक तसेच तयार कुक्कुट खाद्याची वाहतूक व साठवणूक योग्य प्रकारे करण्यात यावी, जेणेकरून खाद्याच्या गुणवत्तेवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही.
सदर कुक्कुटखाद्य उत्पादक कंपन्यांनी सदर संस्था ज्या तालुक्यामध्ये कार्यरत आहे त्या तालुक्याचे संनियंत्रण करणाऱ्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्या उपस्थितीमध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या कुक्कुटखाद्याचे यादृच्छिकपणे रँडमली नमुने घेऊन सदर कुक्कुटखाद्य नमुन्यांची शासन मान्यताप्राप्त सक्षम प्रयोगशाळेकडून नियमित तपासणी करावी। कुक्कुटखाद्य उत्पादकांनी तसेच करार पद्धतीने कुक्कुटपालन करणाऱ्या कंपन्यांनी सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्यांच्या कालावधीमध्ये उक्त नमूद कार्यवाही करावी, अन्यथा अशा कुक्कुटखाद्य उत्पादकांना तसेच करार पद्धतीने कुक्कुटपालन करणाऱ्यांना कंपन्यांना त्यांच्याकडे उत्पादित होणाऱ्या कुक्कुटखाद्याचे कंत्राटी कुक्कुटपालन करताना कंपनीतर्फे शेतकऱ्यांना कुक्कुटखाद्य पुरवता येणार नाही अथवा बाजारात विक्री करता येणार नाही। तर असा हा मित्र शासन निर्णय असून नक्कीच या शासन निर्णयाचा नॉनव्हेज खाणाऱ्या मंडळींना भरपूर असा फायदा होणार आहे, कारण याच शासन निर्णयाच्या माध्यमातून कुक्कुटपालन करणाऱ्या कुक्कुटपालकांना गुणवत्तापूर्ण कुक्कुटखाद्य बाजारात उपलब्ध होईल आणि साहजिकच त्यातून उच्च दर्जाचे पिल्लं, पक्षी किंवा कोंबड्या तयार होतील आणि नक्कीच त्यापासून चांगल्या दर्जाचं चिकन, चांगल्या दर्जाचं नॉनव्हेज हे मार्केटमध्ये उपलब्ध असेल। मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्या मंडळींनासुद्धा आपल्यासाठी नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे याची माहिती होईल। मित्र, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। धन्यवाद।